नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या गणिताच्या तासामध्ये मी स्वाती कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करते. आपण शिकत आहोत आपला 3rd चॅप्टर HCF अँड LCM आणि त्यामध्ये प्राइम फॅक्टर्स कसे काढायचे हे आपण मागच्या तासामध्ये शिकलो. आता आपण शिकणार आहोत HCF. व्हॉट इज मीन बाय HCF? तासाच्या सुरुवातीला आपण एकदा शिकलो होतो की HCF मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर. HCF means highest common factor. त्यालाच GCD असे सुद्धा म्हणतात. GCD म्हणजे पण तेच आहे. फॅक्टर आणि डिव्हिजर एकच आहे. फॅक्टर म्हणजे पण या संख्यांना भाग जाणारी संख्या, डिव्हिजर म्हणजे पण याला भाग जाणारी संख्या, विभाज्य. GCD ला काय म्हणतात? GCD चा लॉंग फॉर्म काय आहे? ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर. इथं फक्त फॅक्टरच्या ऐवजी काय शब्द वापरलेला आहे? डिव्हिजर. आता व्हॉट इज मीन बाय ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर? ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर आपण कशाला म्हणायचं? बघा, आता आपण डिव्हिजर मेथडनी करूयात पहिले 2 एक्झाम्पल. तुम्हाला नंतर प्राइम फॅक्टर्स मेथड आहे यावर्षी. डिव्हिजर मेथड म्हणजे काय की आता आपण हे काढताना कोप्राइम नंबर शोधताना कसं आपण केलं होतं की राईट ऑल डिव्हिजर्स ऑफ, सगळे ऑल डिव्हिजर्स लिहायचे आपल्याला आधी. राईट ऑल डिव्हिजर्स ऑफ, पहिले आपण घेणार आहोत 24 चे ऑल डिव्हिजर्स लिहायचे. 24 ला कशा कशाने भाग जातो? प्रत्येक संख्येचा डिव्हिजर 1 असतोच आहे. 2 आहे, 3 आहे, 3 8 जा 24, 4 6 जा 24, 5 आहे का? नाही. 6 आहे, 6 4 जा 24, 8 3 जा 24, 12 2 जा 24 and 24 1 जा 24. त्याच्यानंतर 36 चे पण ऑल डिव्हिजर्स राईट करा. 1 2 3 4 6 6 6 जा 36. त्याच्यानंतर 9 4 जा 36, 12 3 जा 36, 18 2 जा 36 and 36 1 जा 36. लिहिले आपण सगळे डिव्हिजर लिहिले. आता काय करायचे? कॉमन, दोघांमध्येही असलेले कॉमन डिव्हिजर कोणते आहेत? बघा, हा 1 कॉमन आहे, त्यानंतर 2 पण कॉमन आहे, 3 पण आहे, 4 आहे, 6 आहे. आता इथं 8 आहे पण 8 9 नाही. मग हा कोणता आहे? 12 आहे. आता पुढे आहेत का? नाही. म्हणजे हे एवढे त्याचे कॉमन डिव्हिजर झाले. आता या कॉमन डिव्हिजर मधला ग्रेटेस्ट कोणता आहे? ग्रेटेस्ट आहे 12. देअरफॉर HCF इज इक्वल टू काय येणार? 12. कळालं? म्हणजे याला भाग जाणाऱ्या संख्यांमधली सगळ्यात मोठी संख्या, सगळ्यात मोठा डिव्हिजर, द ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर और हायेस्ट कॉमन फॅक्टर इज कॉल्ड GCD और HCF. आता छोट्या संख्या असतील तर तुम्ही त्याचे सगळे डिव्हिजर तुम्ही लिहू शकता, पण मोठ्या संख्या असतील तर आपलं चुकण्याची शक्यता असते. एखादा डिव्हिजर आपला विसरून जाऊ शकतो. म्हणून मग आपल्याला यावर्षी काय शिकायची आहे? कारण तुम्हाला सगळ्या मोठ्या संख्या आहेत यावर्षी, म्हणून आपल्याला प्राइम फॅक्टर्स मेथड शिकायची. पण हे अजून एक एक्झाम्पल आपण डिव्हिजर मेथडनी करूयात. बघा, ऑल डिव्हिजर्स ऑफ. बघा, आणखीन एक उदाहरण आपण बघूया डिव्हिजर मेथड्सचं. बघा, इथं 105 अँड 135 दिलेले आहेत. त्याचे ऑल डिव्हिजर्स मी लिहून घेतलेले आहेत. 105 ला कशाने भाग जातो? 1 5 7 15 21, 3 आपला राहिला होता बघा, 3 35 अँड 105. 135 चे डिव्हिजर्स आहे 1 3 5 9 15 27 45 अँड 135. कॉमन डिव्हिजर आपण दोघांमधले लिहून घेतले 1 5 अँड 15 आणि त्याच्यातला ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर आहे 15. आता याच्यामध्ये काय होऊ शकतं की समजा तुमचा इथं 15 इथं लिहायचाच विसरला तर मग तुमचं गणित चुकू शकतं आणि ह्याच्यामध्ये काहीच चुकत नाही. हे प्राइम फॅक्टर्स मेथड जी तुम्हाला यावर्षी शिकायची आहे त्यामध्ये तुमचं गणित चुकत. आता आपण शिकणार आहोत मेन आपली टू फाइंड द HCF बाय प्राइम फॅक्टर्स मेथड. प्राइम फॅक्टर्स मेथड शिकायचं आहे आपल्याला.
आता आपण दोन्ही पद्धतीने प्राईम फॅक्टर्स काढणार आहोत. पद्धत म्हणजे काय, एकदा खरं तर एकच आहे हे, फक्त इथं तिघांचे एकत्र आपण प्राईम फॅक्टर्स काढणार आहोत आणि इथं वेगवेगळे काढून घेणार आहोत. दोन्ही शिकवताना दोन्ही मेथड शिकवणार आहे. तुम्हाला जी सोपी वाटते ती तुम्ही होमवर्कमध्ये करू शकता. बघा 60, 45 अँड 90 प्राईम फॅक्टर्स लिहिलेल्या असल्या पाहिजेत तुमच्याकडे. पाठ केल्या का प्राईम फॅक्टर्स? लर्न केल्या का सगळ्या प्राईम फॅक्टर्स? नाही. आता आपण इथं लिहून ठेवूयात प्राईम फॅक्टर्स. बघा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29. मी तुम्हाला सांगितलं की किमान 30 पर्यंतच्या लर्न करा आधी. त्या पाठ झाल्या की पुढच्या पण लर्न करायच्यात, पण सध्या एवढ्या तरी आपल्याला पाठ असल्या पाहिजेत. दिसतायत का तुम्हाला? बघा एका रफ पेजवर तुम्ही लिहून ठेवा, त्या सगळ्या प्राईम नंबर्स लिहून ठेवा. बघा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 यानीच आपल्याला याला डिवाइड करायचे प्राईम फॅक्टर्स काढताना. आता इथं बघा 60 ला याच्यापैकी कशाने भाग जातो? या तिघांना भाग जाणारी संख्या शोधायची. 2 नी या दोघांना जातो पण याला जात नाही. म्हणून 3 चं बघूयात आपण. 3 नी तिघांनाही डिवाइड होतं, मग 3 नी डिवाइड करू. 3 2 जा 6, 0. याचं डिव्हिजर जर तुम्हाला डायरेक्ट आलं नाही तर बाजूला डिव्हिजन करून इथं कोशंट लिहायचं. 3 1 जा 3, 1 उरला. 3 5 जा 15, 3 3 जा 9, 0. आता तिघांनाही जर डिवाइड झालं तर इथं राईट करायचं. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता तिघांना 3 ने डिवाइड होतं का? नाही. तिघांना डिवाइड होणारी संख्या कोणती आहे? 5. बघा 0 आणि 5 जर युनिट प्लेसला असेल तर त्याला 5 ने डिवाइड होतं. मग 5 4 जा 20, 5 3 जा 15 आणि 5 6 जा 30. तिघांनाही गेला. आता कोणतीच संख्या नाही की ज्याने तिघांनाही डिवाइड होईल. या दोघांना 2 ने डिवाइड होतं म्हणून आपण 2 ने डिवाइड करून घेऊ. 2 2 जा 4. 3 ला जर होत नाही तर ती 3 जशाला तशी लिहायची. आणि 2 3 जा 6. आता या दोघांना 3 ने डिवाइड होतं. राईट करायचं नाही कारण या दोघांनाच गेला, याला नाही गेला. 2 ला जात नाही म्हणून 2 जशाला तसे. 3 1 जा 3, 3 1 जा 3. आता इथे 2 2 1 जा 2. तिन्ही ठिकाणी 1 आले पाहिजेत आणि इथे सगळे प्राईम नंबर्सच आले पाहिजेत. या मेथडमध्ये तुम्हाला LCM आणि HCM एकदाच काढता येतो. त्याच्यामुळे ही मेथड खूप सोपी आहे आणि याला वेळ पण कमी लागतो. पण तुम्हाला जी सोपी वाटेल ती करा, असं काही हरकत नाही. आता बघा HCF इज इक्वल टू, हे जे राईट केलेले असतात ना ज्याने तिघांनाही भाग गेला ते लिहायचे. एकापेक्षा जास्त असतील तर इंटू करून लिहायचे. 3 5 जा 15. आता इथं दुसरी मेथड म्हणजे काय आहे? प्राईम फॅक्टर्स मेथडच आहे, फक्त आपण इथं काय करणार आहोत, आता वेगवेगळे प्रत्येकाचे वेगवेगळे प्राईम फॅक्टर्स आपण पहिला याच्यातली या धड्यातली पहिली एक्सरसाइज जशी सोडवली त्याप्रमाणे आपण प्राईम फॅक्टर्स काढून घेणार आहोत. बघा 60 याला 3 ने डिवाइड केलं आपण. 3 2 जा 6, 0. परत याला समजा तुम्ही 2 ने डिवाइड केलं. 2 1 जा 2, 0. परत 2 ने डिवाइड केलं. 2 5 जा 10, 5 1 जा 5. इथे 45 समजा 5 ने डिवाइड केलं. 5 9 जा 45, 3 3 जा 9, 3 1 जा 3. इथे आहे 90. 3 ने डिवाइड केलं. 3 3 जा 9, 0. 3 1 जा 3, 0. 2 5 जा 10, 5 1 जा 5. आता काय करायचं, सगळ्यांचे फॅक्टर्स जे आहेत ते इक्वल टू करून लिहून घ्यायचे बाजूला. बघा 60 इज इक्वल टू इंटू करून लिहून घ्यायचे. 3 इंटू 2 इंटू 2 इंटू 5. 45 इज इक्वल टू 5 इंटू 3 इंटू 3. आणि 90 इज इक्वल टू 3 इंटू 3 इंटू 2 इंटू 5. आता आपल्याला काय करायचे, कॉमन फॅक्टर लिहायचे. इथं कॉमन लिहिताना जर 3 संख्या असतील तर तिघांचे कॉमन लिहायचे. बघा आता तिघांमध्येही असलेली कोणती संख्या आहे? 3. हे बघा इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. एकालाच गोल करायचं, इथली आणि इथली नाही घ्यायची. तिघांमध्ये असलेली ही एक 3 घेतली आपण. अजून तिघांमध्ये असलेली संख्या कोणती आहे? ही 5. ही 5 तिघांमध्येही असलेली.
इंटू करून लिहायचे. आता आहे का 2 इथं आणि इथं आहे पण मधल्या ह्याच्यात नाही, 3 इथं आहे पण मधल्या ह्याच्यात नाही, पहिल्या ह्याच्यात नाही, म्हणून हे एवढेच झाले तिघांमध्येही असलेले. अँड देअरफॉर HCF इज इक्वल टू, याचं मल्टिप्लिकेशन केलं 15, HCF इज इक्वल टू 15. कळालं? आता आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करणार आहोत. आज आपण पहिले फक्त 3 एक्झाम्पल घेणार आहोत प्रॅक्टिस सेटमध्ये, कारण हे थोडंसं हार्ड आहे. घरी भरपूर प्रॅक्टिस करा. राहिलेले एक्झाम्पल जे आहेत ते आपण उद्याच्या तासात घेऊयात. 3 एक्झाम्पल आणि सॉल्ड एक्झाम्पल किंवा मनाने काही संख्या घेऊन घरी तुम्ही सोडून बघा रफ वहीमध्ये. बघा फाइंड HCF. आता इथं जरी मेथड दिलेली नाही तरी मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहिलेली आहे बघा, बाय प्राईम फॅक्टर्स मेथड. प्रॅक्टिस सेट 12 आपण आता सुरुवात करतोय आणि त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1 आहे फाइंड HCF. HCF काढताना आपल्याला कोणती मेथड करायची यावर्षी? प्राईम फॅक्टर्स मेथड. बघा पहिलं आहे 25 अँड 40. आपण आता वेगवेगळे काढून घेऊया. 5 5 जा 25, 5 1 जा 5, 40. आता 40 जरी 4च्या टेबलमध्ये असेल तरी 4 हा प्राईम नंबर नाही आहे. 4 हा प्राईम नंबर नाही. आपल्याला कोणत्या नंबर पाहिजे? प्राईम नंबर. म्हणून 4ने डिवाइड करायचं नाही, या संख्यांनीच डिवाइड करायचं. इथे दिसत आहेत तुम्हाला प्राईम नंबर. तुमच्या वहीमध्ये तुम्ही बाजूला लिहून ठेवा सगळ्या प्राईम नंबर आणि त्यांनीच आपल्याला डिवाइड करायचं आहे. 2 3 5 7 11 13 ह्याच संख्यांनी. यापैकी 2ने याला डिवाइड होतं. 2 2 जा 4 0, 2 1 जा 2 0, 2 5 जा 10 and 5 1 जा 5. बघा 25 इज इक्वल टू 5 इंटू 5 अँड 40 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5. कोणते आहेत आता कॉमन? कॉमन दोघांमध्ये असलेली फक्त एकच संख्या आहे. ही दोनदा नाही लिहायची, एकदाच लिहायची. कॉमन आहे ती. कॉमन असल्यामुळे दोघांमध्ये असलेली एकदाच लिहायची. कॉमन फॅक्टर इज इक्वल टू 5. मग याला मल्टिप्लिकेशन करायला काहीच नाही आहे. देअरफॉर HCF इज ऑल्सो 5. कळालं? सोपं आहे तसं, पण थोडी प्रॅक्टिस पाहिजे त्याच्यासाठी. दुसरं एक्झाम्पल आहे 56. बघा याला 2ने डिवाइड करा. 2 2 जा 4, खाली 1 वर उरेल, 16 आले. 2 8 जा 16, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 7 जा 14 and 7 is prime number. 7 1 जा 7, 32. बघा 2ने डिवाइड होते याला. 2 1 जा 2, 1 उरला. 2 6 जा 12, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 and 2 1 जा 2. बघा 56 इज इक्वल टू, सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचे. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 7. 32 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर कोणते आहेत? बघा आता दोघांमध्येही असलेले. हा 2 आहे, हा पण 2 आहे आणि हा पण 2. बाकीचे नाही आहेत, त्याला जोडी नाही आहे. मग ह्या जोडीमधला एक लिहिला आपण, परत या दोघांमधला एक लिहिला आणि परत या दोघांमधला एक लिहिला. त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 2 जा 4, 4 2 जा 8. HCF इज इक्वल टू किती आला? 8. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये 3 आहेत म्हणून आपण परत एक प्रॅक्टिस पण होईल आपल्याला, आणि तुम्हाला जर ही मेथड करायची तर तुम्ही वहीमध्ये ही मेथड पण करू शकता. आता आपण याचे काय करणार आहे, मी तिघांचे एकत्र फॅक्टर काढणार आहे. एकत्रच काढूयात आपण. बघा 40 60 अँड 75. तिघही 5च्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट 0 आणि 5ने प्रत्येकाला डिवाइड होतं. 5 8 जा 40, इथं 5 1 जा 5, 1 उरला. 5 2 जा 12. तुम्ही व्हेरीफाय करू शकता बरं का. 8 5 जा 40, 12 5 जा 60. इथं पण 5 1 जा 5, 2 आले रिमाइंडर. 5 5 जा 25, 15 5 जा 75. म्हणजे आपलं बरोबर आलं. तिघांना गेलं म्हणून आपण राईट केलं. आता तिघांना जाणारी संख्या नाहीये म्हणून आपण या दोघांना देणार आहोत 2ने. 2 4 जा 8, 2 6 जा 12. याला गेला नाही भाग तर ती जशाला तशी लिहायची. याला डिवाइड नाही झालं. परत 2 2 जा 4, 2 3 जा 6 आणि 15 ला 15. आता 2ने फक्त याला भाग जातो, आपण देऊन घेऊ याला. 2 1 जा 2, इथं 3 आणि 15 उरले.
आता यांना 1ला 1, 3 1 जा 3, 3 5 जा 15, इथे 5 उरले म्हणून आपण 5 लिहिले. 1 1 5 1 जा 5. फक्त 5 ने तिघांना डिवाइड झालं म्हणून आपला HCF काय येणार इज इक्वल टू 5. त्याला मल्टिप्लाय करायला काहीच नाही. समजलं? आज आपण इथंच थांबूयात.